हेलो वसीम, मैन ऑफ द मैच मॉडर्न शिरगांव के खिलाड़ी है वसीम, जिन्होंने खूबसूरत तरीके से मैच में अपनी गेंदबाजी साकारी, एक ओवर डाला, 3 विकेट लिए, बल्लेबाजी में 9 रन बनाए और वो बने हैं इस पहले मैच के आज के मैन ऑफ द मैच विनर। और मैं अतिथिगणों में से विनती करूंगा मंसूर जी को विनती करूंगा कि आपके शुभ हस्तों से ये पुरस्कार वितरित किया जाएगा। वसीम बिल्कुल जुड़ेंगे हमारे साथ भी, जोरदार प्लीज क्लैपिंग करेंगे। मॉडर्न शिरगांव टर्निंग पॉइंट दिया था, कहीं ना कहीं पे लग रहा था पारी बिल्कुल पीछे जा रही है, बल्लेबाजी साकारी, और जब 2 अच्छे बल्लेबाजों ने उर्वी 11 से अच्छा मुकाम तय किया था, लेकिन जैसे ही गेंदबाजी पे आए और उस तरीके से वासिम ने काफ़ी अच्छा मोड लिया, तो कॉन्ग्रेचुलेशन वासिम, मॉडर्न शिरगांव आज के पहले दिन का पहला मैच जीत गए हैं। प्लीज जुड़ेंगे मेरे साथ में। चलो ओपनर बैटर्स यही है, जल्दी से क्या कहेंगे आप, जिस तरीके से आपने देखा पहले 2 ओवर में 22 रन बने थे, फिर बाद में आपके हाथों में मुकाम थमा दिया, सब जिम्मेदारी दे दी, तो उस वक्त में क्या लग रहा था, क्या इस तरीके से ओवर डाली जा सकती थी? चौथे ओवर में आए थे आप। इंशाल्लाह हमारा टारगेट 60-65 था, बट हमने कवर कर लिया उस चीज़ को। पहली ओवर में रन कुछ आगे थे, फिर दूसरी ओवर में भी बैकअप किया, फिर हो गया। और क्या कहेंगे इलियास भाई, जिस तरीके से आपने इलियास भाई का विकेट भी लिया शायद से मेरे ख्याल से, लेकिन जिस तरीके से जो बल्लेबाजी साकार रहे थे, क्या कहेंगे आप इलियास भाई के लिए, क्या कहेंगे? इलियास भाई का भी टीम बहुत अच्छा था, बट थोड़ा बैकअप में थोड़ा लूज हो गया, बाकी टीम अच्छा था उनका भी बहुत। ओके ठीक है, थैंक यू, कॉन्ग्रेचुलेशन। चलो चलते हैं, मीठी आवाज फिर एक बार, प्रीतम घरत। थँक्यू मेहर सर, आणि त्याचबरोबर आपण ऐकत होतात अब्बास सरांना, अगदी इकडे सर्वांचं मनोरंजन केलं, शायरी म्हणा, कॉमेंट्री म्हणा, मॅचचं अगदी तंतोतंत वितरण केलं होतं आमच्या साहेबांनी। 12वा खेळाडू इकडे दोन्ही संघाचा येणं अनिवार्य असेल, नाही तर 3 धावेची पेनल्टी असेल, हे लक्षात घ्या दोनों टीमला। 12वां खिलाड़ी कॉम्बॉक्स में आना जरूरी है, अगर नहीं आता है तो 3 रन की पेनल्टी रहेगी। दोनों ही टीम से विनती है, बॉल डालने से पहले, पहली ओवर की पहली गेंद गिरने से पहले 12वां खिलाड़ी कॉम्बॉक्स में आना चाहिए। अगर नहीं आता है तो जिस टीम का खिलाड़ी नहीं होगा उस टीम को 3 रन की पेनल्टी दी जाएगी, ये ध्यान रखिए। चला मॅच सुरुवात करा, उशीर झालाय कारण की आज ब्रेक देखील आहे। आज शुक्रवारचा दिवस, जुम्माचा दिवस, आणि काजा नमाज वाचायला जातील सर्व मुस्लिम भाऊ, त्यामुळे जो ब्रेक आहे तो ब्रेक आपल्याला एक अर्धा तास मला तर वाटते मॅच थांबली जाईल, तर त्यामुळे थोडी घाई करा कारण की थंडीचे दिवस आहेत, लवकर रात्र होते, 5:45 ते 6 वाजता दिवस संपतो आणि रात्रीला सुरुवात होते, त्यामुळे थोडी घाई करा। काल देखील शेवटची मॅच 5 ओव्हरची केली, त्याचं कारण होतं की थोडी आळसगिरी दाखवली खेळाडूंनी, घाई केली नाही। बघा वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, वेळ कोणाचा गुलाम नाही मित्रांनो, तो आपल्या दिशेने मात्र प्रवास करत राहतो, आपल्याला मात्र वेळ वाचवावा लागेल, आपल्या हातात ते दिलेलं आहे देवाने, त्यामुळे आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे। चला मॅचला सुरुवात, ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकवर आहे, स्ट्राइकवर हुसेन, नो स्ट्राइकला बॉलर, बॉलर कोण आलाय? असनेन मांजरा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइकला बॅट्समन आहे तो म्हणजेच सोहेल, नो स्ट्राइकला
पहिला चेंडू काय कमालीचा फटका कव्हरच्या ठिकाणी यावेळेस खेळला जातोय इनफिल्डच्या बरोबर आणि नोचा इशारा पंचांकडून यावेळेस पहिल्या चेंडूवर सुपर स्ट्रोक सुरुवात कडक यावेळेस बेधडक चौकार पाहायला मिळतोय 5 धावेने सुरुवात झाली काय कमालीची मात्र यावेळेस पहिलीच सुरुवात होत असताना वसई टीमची दूरवरून इथे आलेले आहेत सांगत आहेत की आम्ही संघ घेतलेला आहे वसईचा आमचं गाव आहे आणि वसई शहरामधून इथे आम्ही जिंकण्यासाठी आलेत फ्री हिटचा फटका अगदी इकडे मात्र टायमिंग प्रॉपर आहे चेंडूने केलाय हवाई सफर मिळतील धावा इथे बरोबर 6 षटकार काय सुपर मात्र आपण बघू शकता टायमिंग पाहायला मिळतंय बॅट स्विंग अगदी ब्रँडम मॅकलमची आठवण करून दिली ज्याला आपण बघितलं की वर्ल्ड मध्ये सर्वात वेगाने बॅट कोणाची फिरली जाते तर ब्रँडम मॅकलम आपल्याला पाहायला मिळतोय आणि इतक्याच वेगाने आपण बघू शकता ही बॅट फिरलेली आहे फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यावर तुटून पडला यावेळेस आपण बघू शकता फलंदाज एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये धावा झाल्यात त्या म्हणजेच 11 गोलंदाजावर प्रेशर आहे व्हेरी फर्स्ट बॉल नो हाताळला चौकार खेचला आणि फलंदाज डाव्या हाताचा एक अलग शैली एक अलग ताकद असते डाव्या हाताच्या फलंदाजाकडे यावेळेस मात्र चांगला चेंडू अगदी कीपरच्या तोंडाला लागतोय क्लोज कीपिंग करत असताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि इकडे विनंती असेल पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये अगदी बघायला गेलं तर टप्पा पडला आणि यावेळेस मात्र चेंडू जो आहे जाऊन तोंडावरच आदळला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता इकडे फलंदाजाने हलक्या हाताने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फैचा संपर्क झाला नाही आणि जर बघायला गेलं तर चेंडू डायरेक्ट कीपरच्या तोंडावर जाऊन आपटतोय बघा सगळेच्या सगळे मात्र जमा झालेले आहेत कारण की तिकडे दुखापत झाली नाही पाहिजे ये आरिफ भाई है शायद कीपर और देखा जाए तो सभी खिलाड़ी उनकी तरफ आ चुके क्योंकि उनको भी पता है ये अच्छे खिलाड़ी है और इंजरी की वजह से ये बाहर नहीं जाने चाहिए क्लोज कीपिंग करते वक्त ध्यान रखना चाहिए नज़र जो है वो तेज होनी चाहिए नज़र हटी दुर्घटना घटी इस वक्त मैदान के बीच कित्येकदा मात्र चोटील झालेले आहेत खेळाडू आपण बघितलं असेल इंटरनॅशनल मध्ये देखील मात्र इंजोर्ड होऊन स्पर्धेच्या बाहेर देखील गेलेले आहेत त्यामध्ये आपण हार्दिक पांड्याला बघितलं 2023 चा वर्ल्ड कप इंजोर्ड एक बॉल अडवण्याच्या नादामध्ये इंजोर्ड झाला यावेळेस काय सुपर स्ट्रोक आहे स्टँड अँड डिस्पॅच पाठवले चेंडूला बाउंड्री लाईन पार येतोय MPL षटकार बघतच राहावा असा हा फटका अगदी डोळ्याला सुकून देणारा शांतता देणारा हा फटका आहे वसईकर इनफॉर्म सोहेल ड्रेसिंग रूम मधूनच नवीन चेंडू द्या दुसरी ओव्हर आहे अगदी मात्र काय डाव्या हाताचा हा फलंदाज पाहायला मिळतोय क्रिकेटच्या खेळासाठी जी पूरक शरीर यष्टी पाहिजे ती मात्र पाहायला मिळते आणि फटके देखील ताकदवान वेगवान प्रहार षटकार 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू 17 धावा धावपलकावर चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 साहिल जिथे कुठे असेल त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय साहिल लाईव्ह अपडेटर साहिल सुपर सुरुवात झालेली आहे सोहेल अगदी तुटून पडलाय 5 चेंडू मागे 17 त्याच्या बॅट मधून आले आणि टोटल टीमच्या धावा झाल्या त्यामध्ये 18 आता आनंद घेत होता नो स्ट्राईकला बॅट्समन हुसेन आता स्ट्राईक वर आलेला आहे
काय फटकेबाजी करतोय. सनत जयसूर्याची आठवण करून दिली, ॲडम गिलक्रिस्टची आठवण करून दिली, क्रिस गेलची आठवण करून दिली. इकडे ज्याप्रमाणे तो फटकेबाजी करतोय, हे धडाकेबाज ओपनिंग फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले डाव्या हाताचे. आणि एक तशीच मात्र यावेळेस आपण बघू शकता तर फलंदाजी होत असताना एक उजवा एक डावा कॉम्पिटिशन मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्यामुळे मात्र फील्ड प्लॅन सजवत असत. चला उशीर करू नका, बघा अजूनही यानंतर 3 मॅचेस आहेत. 6 ओव्हरचे जर खेळायच्या असतील तर मात्र थोडा स्पीडअप ठेवा खेळामध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला राईट मोर द विकेट. कोण चेंज केलं इकडे गोलंदाजाने. हुसेन ऑन स्ट्राईक. स्विच हिट केलाय, फटका फसलाय, इकडे स्लिप तैनात होती. यावेळेस मात्र विकेटचं पतंग गडीबाद. हुसेन गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका, अगदी मात्र रिव्हर्स स्विपचा फटका. हा मात्र रिस्की स्ट्रोक असतो. ये स्ट्रोक है, ये रिस्की है. लगे तो आबाद नहीं तो बर्बाद. यावेळेस आपण बघू शकतात इथे फटका फसला, कॅच आउट. परतावा लागेल. बघा आर्ग्युमेंट्स नाही करायचे, नो आर्ग्युमेंट्स. पंचाचा निर्णय अंतिम राहील. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. कालच्या दिवसाचा खेळ मला खूप आवडला. अगदी शांतपूर्वक आणि पंचांचा अगदी मान ठेवून काल खेळ केला. नेक्स्ट बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. काल DRS एक तुमच्याकडे असेल तो फक्त ना फक्त बीमरसाठी असेल, हे लक्षात घ्या. फक्त बीमरसाठी, हाईटच्या 9 साठी तुमच्याकडे DRS दिला जाईल. बाकी कोणत्या गोष्टीसाठी DRS नसेल, हे लक्षात घ्या. कालच्या खेळामध्ये एकही DRS यूज केला नाही. इतकी चांगली मात्र क्रिकेट पाहायला मिळालं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील पाहायला मिळालं. एक फलंदाज होता, एज लागली होती, डायरेक्ट स्वतःहून निघून आला. टाइम जाएगा 10-15 मिनट तो जाएगा वहां से पहुंचते 15 मिनट चला जाएगा. पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडलं. इकडे 18 एक गडी बाद. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 18 आणि 17 पत्र खेळतोय. 2 षटकार 1 चौकार. इथे मात्र डॉट आलाय. पहिले षटक इकडे समाप्ती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. अगदी रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आणि विकेटचा विचार केला तर 1 विकेट मात्र इकडे पाहायला मिळते. हुसेन बॅक टू डगआउट. मला तर वाटते कॅप्टन होता हुसेन, जो बाहेर येत असताना 0 कालच्या दिवसामध्ये देखील एक कॅप्टन पाहायला मिळाला, आमिर, जो मात्र आपण बघू शकतात की मनोरचा कॅप्टन होता. तो देखील पहिलाच चेंडू आणि 0 बाद झाला होता. आणि इथे देखील आज देखील तेच पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये कॅप्टन बॅक टू डगआउट. गोल्डन डकचा शिकार. हेलो माइक चेक. यस, हमारे बीच हमारे साथी कमेंटेटर आज के दिन में जुड़ते हुए अब्बास भाई. पहली ओवर 1 विकेट भी मिला, 18 रन खर्च भी किए. यहाँ से अब क्या कहेंगे अगले ओवर में क्या रवैया रहेगा बल्लेबाजों का? बहुत ही अच्छी बल्लेबाजी दिखाई मिस्टर सोहेल ने, जो कि बड़े बड़े हिट देखने मिले. और वो स्ट्राइक पे है. गेंदबाज अभी रिजवान, जो कि ऊंचे कच्चे गेंदबाज है. देखते इस हैंड से तो बहुत ही ज़्यादा बेनिफिट है लेफ्ट हैंड के बल्लेबाज को, जो कि बड़े हिट लगा सकते हो. देखते बहुत ही बड़ा शॉट देखने मिलेगा मेरे हिसाब से. जो जिस स्टाइल से खेल रहे हैं मिस्टर सोहेल, उस अंदाज से तो ये हैंड उन्हें बहुत ही ज़्यादा बेनिफिट देगा सर. ऐसे गेंदबाजी की तैयार. पहली गेंद और ये उड़ाया है, शायद फंस चुका है ये शॉट मिड विकेट. गलती नहीं करेंगे, ये बड़ा विकेट और ये बड़ा कैच. लगता है सोहेल भाई हमारी नजर लग गई बैट्समैन को. शॉर्ट पिच गेंद उनके
अगर देखा जाए तो आंखें खुल गई रहेगी बल्लेबाज की ये गेंद को देखकर। शॉट थी, पुल का प्रयास बैट पर इस वक्त ठीक से आई नहीं, इस वजह से विकेट। एक क्रिकेट का खेल ऐसा ही है, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी। दोन्ही टीमला टाळ्या वाजवण्याची संधी मिळणार यात काही वाद नाही। इकडे मात्र सुरुवातीला जर विचार केला तर वसईकर खुश होते, आता मात्र जर बघायला गेला तर डहाणूकर खुश आहेत। 18 वर 2 गडी बाद। नए बल्लेबाज फरहान और उनके साथ एलिन और फरहान बल्लेबाजी करते हुए, और पहली गेंद पर विकेट चटका है रिजवान ने। क्या बात है, प्रेशर था थोड़ा देखा जाए तो सोहेल का, और रिजवान ने पहली गेंद पर डगआउट में भेज दिया। ऐसा कहा जाता है कि अच्छे बल्लेबाज को अगर शांत रखना है तो सबसे अच्छी जगह है डगआउट्स, उनको डगआउट्स में भेज दो, और यही किया। ये खराब गेंद है, डाउन द लेग साइड, फाइन लेग की तरफ पीछा चलता हुआ बाउंड्री लाइन की तरफ रोका, नहीं रोका, खराब फील्डिंग। एक एक चेंडूला महत्व आहे क्रिकेटमध्ये, एक एक बॉलला महत्व आहे क्रिकेटमध्ये। उमेदवारासाठी 1 मत, विद्यार्थ्यांसाठी 1 गुण, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धाव ही महत्वपूर्ण असते। इकडे 2 धावा एक्स्ट्रा दिला क्षेत्ररक्षकाने असं म्हणायला हरकत नाही। धावसंख्यामध्ये 4 ने बदल, धावसंख्या 22, 2 गडी बाद। आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा पाहायला मिळतोय। पालघर जिल्हा मुस्लिम असोसिएशन आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, MPL पालघर जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग। स्लोवर चेंडू, व्हेरिएशन चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय। यावेळेस गोलंदाजाकडून 1 पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला होता, नकार दिला स्ट्रायकर बॅट्समनने। 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड 23-23, यस 23 झालेले आहेत। चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झाले 3, अजूनही मात्र बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। पॉवर प्ले ऑन आहे, पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकतात 38 सर्कल बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत। प्लेस अगदी टेस्ट मॅच प्लेट केलेली आहे, इकडे आपण बघू शकतात। सन्मान दिला गोलंदाजाला। अनुमानीय 6 ओव्हरीच्या खेळामध्ये खूप कमी पाहायला मिळते की मान दिला जातो गोलंदाजाला, परंतु इकडे देण्यात आलेला आहे। कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ रंगला, 2 टीमने आगेकूच केलेला आहे। अल्तामेश फायटर मनोहर संघ टॉप 6 मध्ये प्रवेश केला आहे। इकडे आज कोण जाईल, कॅच ड्रॉप। काल देखील भरपूर कॅच ड्रॉप पाहायला मिळाले, आज देखील कॅच ड्रॉप पाहायला मिळत आहेत। इथे मात्र 1 विकेट अजून आला असता गोलंदाजाच्या खात्यामध्ये, म्हणजेच रिझवानच्या खात्यामध्ये, परंतु तो वाचतोय कारण की कॅच ड्रॉप झालाय। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्येचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 24-24, खूप चांगला कमबॅक केलेला आहे। पहिल्या चेंडूवर 1 चेंडू 11 धावा होत्या, आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केला। त्यामध्ये देखील एक मला तर वाटते 3ऱ्या चेंडूवर देखील षटकार आला होता। सुरुवात बुलेट ट्रेन सारखी झाली होती। क्रॉस बॅटीने फटका इकडे पुन्हा एकदा फसला, उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, पोहोचूच शकला नाही। स्टार्ट घेतला नाही मात्र सुरुवातीला, त्यामुळे मात्र पोहोचूच शकला नाही। 2 धावा मिळतील, 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल। 2 षटके इकडे संपुष्टात आले। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 25, 12 पूर्णांक 50च्या सरासरीने 26, 13च्या सरासरीने 26 झालेले आहेत। 12 चेंडूच्या मागे 2 षटकाच्या समाप्तीनंतर। अब्बास भाई 2 ओवर हो चुके हैं। 2 ओवर के बाद 26, 2 विकेट के नुकसान पर अच्छी रन भी है, और देखा जाए तो अच्छी गेंदबाजी भी हुई है। क्या कहेंगे ये दोनों टीम के बारे में, आप बहुत कुछ जानते रहेंगे। दोनों टीम आमने सामने, किस तरह की मैच होगी ये? सही कहा आपने, दोनों टीम बहुत अच्छी टीम है, मगर ये गावदेवी का ग्राउंड, वहाँ पर 2 ओवर में 26 रन हुए। लक्ष्य तो सही है, मगर बड़ी अच्छी 2 विकेट चले गई है, हुसैन और सोहेल। तो ये पीछे जो बल्लेबाज जो इतने बड़े हिट दिखा नहीं रहे अभी तक, अगर आगे का
ऐसे ही सामना चलता रहा, गेंदबाज उन पे भारी पड़ते रहे, तो अगर 50 के अंदर लक्ष्य में ले लिया तो मैच थोड़ा सा आसान हो सकता है। अगर ये गाँव देवी ऐसा ग्राउंड है यहाँ पर 65 अबव यानी 65 तक का लक्ष्य रहता है तो अच्छा सामना देखने मिलता है क्रिकेटर को और पब्लिक को। जैसे अगर देखा जाए तो यह 60-65 ये अच्छी टोटल है, लेकिन यहाँ पर अगर देखा जाए तो शुरुआत अच्छी हो चुकी है, लेकिन जो महत्वपूर्ण दो बल्लेबाज थे वो आउट भी हो चुके हैं। आणि आता तिसरं षटक आहे, अस्नेन महागडा ठरतोय पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये लॉंग षटकार येतोय, लगातो 6 हे पाहायला मिळतोय। 6 धावा, अगदी सरूच झाड आहे, त्या झाडाच्या टोकाला हा चेंडू लागलाय, सलामी देत असताना त्या झाडाला। स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल 32। पहिलं षटक महागडं ठरलं तरी देखील कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दाखवला गोलंदाजावर। फिरवलंय, यावेळेस फिरवलंय, चकवलंय, अगदी मात्र कीपर तयार होता स्टंप आउट करण्यासाठी। एखादा मात्र गोलंदाज असतो जो संघाचा मेन गोलंदाज असतो त्याच्यावर विश्वास दाखवावा लागतो, परंतु आज दिवस तेवढा चांगला नाही आहे। आज मात्र मार पडतोय, कारण की 8 मध्ये त्यांनी 24 खर्च केलेत। टोटल टीमची धावसंख्या 32 आहे आणि त्यामधील 24 ह्या खर्च केल्यात गोलंदाजाने। हसनैन जो कि बहुत ही अच्छे गेंदबाज है, इसलिए कप्तान उन पे अभी भी उन्हें छोड़ नहीं रहे, क्योंकि एक आध दिन तो आता ही है क्योंकि बल्लेबाज भी हाथ में बल्ला लेके उतरे हैं, कोई पेन या पेंसिल लेके तो नहीं उतरे, अच्छे बल्लेबाज भी है। मगर हसनैन बहुत ही अच्छे गेंदबाज है, उनको उनके यहाँ पे छोटा गुल्ली कहा जाता है, क्योंकि इतने अच्छे गेंदबाजी करते, इतना अच्छा स्विंग वेरिएशन दिखाते हैं ये गेंदबाज। ऐसा बहुत सारी मॅच देखी आहे, खूप सगळ्या मॅच पाहिल्यात माझ्या डोळ्यात देखत। खूप लहान होतो मी शाळेत असताना, विनर तारापूर आणि धाकटी डहाणू ही मॅच ऑन होती, फायनलची मॅच होती आंबोडगड मैदानावर, आणि नियाज माजगावकर हा गोलंदाज पाहायला मिळाला। हलक्या हाताने मात्र खेळला जातोय, इथे मात्र डीपमध्ये येत असताना चौकार निघून जाईल, ताकद नाही नजाकत पाहायला मिळते। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ताकद नाही तर मात्र खेळ कोणताही असो तो खेळ टेक्निकने खेळला जातो। क्रिकेट किती मॉडर्न झाला परंतु आजही तुमच्याकडे टेक्निक असणं गरजेचं आहे। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, आणि ह्याचाच एक नमुना दाखवला फलंदाजाने। हलक्या हाताने गोलंदाजाच्या स्पीडचा वापर केला, ज्याला गुल्ली म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर मार पडतोय आज। 4 धावा। सही कहा आपने रुपेश भाई, जो कि बहुत ही अच्छे गेंदबाज है, मगर उन्हें अच्छी मार पड़ रही है, अच्छे शॉट देखने मिले यहाँ पर बल्लेबाजों की ओर से। जो वसई की टीम है, तेज जयंती अच्छा शॉट मारा है, हाउटन शॉट, गुड नाइट, देख तमाशा देख, 6 रन मिले, ये खूबसूरत 6 का उगम है। जितनी भी तारीफ करो उतनी कम बल्लेबाजों की। बल्लेबाज दिखा रहे कि हम भी किसी से कम नहीं, लग चुकी है तलब मंजिल पाने की, खुद को आग में झोंक दीजिए, ठोकर कहती है मारा जाएगा मगर हौसले कहते हैं देख लीजिए। तो ऐसे ही हौसले दिखाते हुए वसई के बल्लेबाज अच्छा शॉट मारा है फाइनल की दिशा में, पीछे फील्डर मौजूद, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा और इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 43 रन। अच्छी बल्लेबाजी दिखा रहे वसई के गेंदबाज, रुकने का नाम नहीं ले रहे बल्लेबाज दोनों, क्योंकि अच्छे बल्लेबाज पवेलियन लौटे थे हुसैन और सोहेल, मगर यहाँ पर अच्छी बल्लेबाजी और अच्छा सपोर्ट दिखाते हुए दोनों बल्लेबाज अलीम और फरहान बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। मैं कहूँगा क्योंकि कहते हैं ना कि अकेले में अक्सर हम अपनी परछाई से डर जाते हैं और साथ मिलेकर किसी का तो पूरी दुनिया जीत जाते हैं। तो ऐसी एक पार्टनरशिप दिखाते हुए अलीम और फरहान। अगली जैन अच्छा शॉट मारा है, ऊंची गई है, देखते लंबाई नापते या नहीं, पीछे फील्डर कुछ नहीं कर सकेगा, कहते हैं ना जैन गई है दूर, दर्शक बने जे फील्डर। खूबसूरत 6 देखने मिली है, क्या कहेंगे सर आप? ये आज हुसनैनी की एक भी नहीं चली, ये कहना होगा, क्योंकि 2 ओवर में 42 शायद 42 खर्च किए 2 ओवर में। हसनैन ये गेंदबाज आहे, पहिल्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये 23 ते 24, 19 आणि 24 42 धावा खर्च केल्यात। एक चांगल्या गोलंदाजाकडून मात्र अपेक्षा असते की पुढची ओव्हर तो कमबॅक करतो, परंतु आज त्याचा दिवस नाही आहे, आज दिवस खराब आहे।
बघायला गेलं तर फलंदाजांनी अक्षरशः तुटून पडला त्याच्यावर. 2 षटकं 42 धावा खर्च केला आणि 3 षटकामध्ये 49 धावेवर पोहोचली आहे टीम वसई. काय खेळतायत दोन्ही बॅट्समन, खास करून रिव्हर्स फटका. अगदी या स्पर्धेमधला सर्वात चांगला रिव्हर्स फटका खेळला आहे फलंदाजाने. ही बघा पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅट्समनमध्ये 11 चेंडूमध्ये 31 वर पोहोचलेले आहेत. त्यामध्ये अलेन 8 मध्ये 18 आणि फरहान 4 मध्ये 13 वर खेळतोय. अशी मात्र पार्टनरशिप बघू शकतात आपण. म्हणजे सर्वांचं कॉन्ट्रीब्यूट होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे वसई टीमच्या कॅप्टनने सांगितलं की एकावर टीम अवलंबून नाही आहे, आमचे सर्वजण कॉन्ट्रीब्यूट करतील तेव्हा आम्ही स्पर्धा जिंकतील. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणता एक खेळाडू तुम्हाला एक मॅच जिंकवू देऊ शकतो, परंतु तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर 11 खेळाडूला चांगलं खेळावं लागेल. एक चांगली टीम तुम्हाला स्पर्धा जिंकवू शकते. बरोबर तुम्ही खरं सांगितलं. ते सांगतात ना की जर मधासारखे गोड परिणाम पाहिजे असेल तर मधमाशीसारखे एकत्र राहणे आवश्यक आहे, तरीच मधासारखे गोड परिणाम भेटेल आपल्याला. 4थं षटक, पहिला चेंडू सोडलाय, चेंडू जाऊ दिलाय. पंचस्तंभ उभा आहे, सांगतात इट इज फेअर डिलेव्हरी. हा चेंडू मात्र अगदी चांगला आहे. ही लाईन चांगली आहे, ही लेन चांगली आहे. हा गोलंदाजासाठी मात्र डॉट चेंडू येणारा चेंडू आहे. आणि बघायला गेलं तर सुरुवात चांगली करतोय डाव्या हाताचा गोलंदाज मिस्टर अब्रार आपल्याला पाहायला मिळते. अब्रार स्विच इट, क्या बात है, उल्टा खेल दिया, पुल्टा खेल दिया, मगर गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पार. आता हुआ एमपीएल षटकार. 6 धावा, 6 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि इकडे अर्धशतकीय खेळी वसई टीम पूर्ण करते. 55 यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी, तुफानी बॅटिंग, आग ओकतायत दोन्ही फलंदाजीचे बॅट आपण बघू शकतात. अगदी मात्र बघायला गेलं तर माचिस तो यूं ही बदनाम है, यहाँ पे आग लगा रखी है दोनों बल्लेबाजों ने. हा बघा उन लांब, छक्कानी अट्टानी दस्सा देना पड़ेगा सिद्धू पाजी की जबान में अगर कहा जाए. 6 रन, अगदी तुफान घेतलाय यावेळेस फलंदाज झाले. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट, सगळं काही पाहायला मिळते. फक्त चेंडू आणण्याचं काम करतायत. कोणताही क्षेत्ररक्षक हालत नाहीये, कारण की चेंडू जो आहे तो बाउंड्री लाईन पारच पडतोय. षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 61. 4थं षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झाले 3 आणि पहिला डॉट नंतर 2 षटकार. क्या बात आहे. पुन्हा एकदा यावेळेस हिट केलाय. धावा किती असतील बघायला लागेल. 4 आहेत. अगदी बॅटच्या टोकावर स्विच हिटचा फटका. 3 वेळा स्विच हिट वळला, 3ही वेळेस मात्र सक्सेसफुल झालेला आहे. काय सुपर बॅटिंग करतो इकडे मात्र फलंदाज आपण बघू शकतात मिस्टर एलिन. एलिन है या ऊपर से आया हुआ हमारा अलेन. अलेन में शायद एलियन ने जादू भर दी है. कोई मिल गया क्या, एलियन ने जादू भर दी है शायद. अब जहां भी मार रहे वहां बस रन ही बरस रहे, बह रहे रन. 4 स्कोर कार्ड वर 65. आज गोलंदाजाचं एकही तंत्र कामात येत नाही आहे. अगदी मात्र वसईकर घरूनच सेट होऊन आलेत. गुड बॉल, वाईड यॉर्कर. आता क्षेत्ररक्षण तिकडे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. 1 रन आणि दुसऱ्या साइड येत असताना सुपर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळते. मॅचची बुटं घातलीत मला तर वाटते, त्यामुळे मात्र 1च्या 2 केल्यात. क्रिकेटचा मात्र आपण बघू शकतात श्वास ज्याला ओळखला जातो सिंगल डबल, हे देखील मात्र खेळणं गरजेचं आहे. फक्त ताकदवरच नाही तर मात्र रनिंग बिटवीन द विकेटवर देखील विश्वास ठेवला जातोय. खूप चांगली बॅटिंग आहे. बॉलच्या मेरिटवर आणि अगदी लक्ष देऊन चेंडू खेळला जातोय. यावेळेस मात्र अगदी कौतुक केलं फलंदाजाचं आणि क्रॉस बॅटीने कृष्णा लक्ष्मण सातपुते टिपिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र आलाय डॉट. षटक क्रमांक संपतंय 4. 4थ्या षटकामध्ये
देखील भरपूर धावा आल्या, म्हणजेच 18 धावा आल्यात. 67 स्कोर कार्डवर आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. या मॅचमध्ये जो विनर होईल त्याची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच मॉडर्न शिरगाव या टीम बरोबर. 4 टीम प्रत्येक दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील 4 टीम पाहायला मिळाला. त्यामुळे 67 4 ओव्हरनंतर 67 गोलंदाज रिजवान हा एक गोलंदाज पाहायला मिळाला 3 गोलंदाजामधला, ज्याने थोडं शांत ठेवलंय फलंदाजाला आणि विकेट देखील आलेले आहेत. अजून त्याच्या नावावर मला तर वाटतं 1 विकेट असा कॅच ड्रॉप झाला, त्यामुळे मात्र विकेट तो मिळाला नाही. आणि 8 धावा खर्च त्याने केलेले आहेत. आणि हा तो देखील एलिनचाच कॅच होता आणि जीवनदान दिल्यानंतर काय बॅटिंग करतोय. आणि क्रिकेटचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा कॅच सुटल्यात तेव्हा तेव्हा मात्र इतिहास घडलाय क्रिकेटच्या खेळामध्ये. रोहित शर्मा 5 वर कॅच सुटला होता श्रीलंकेविरुद्ध आणि वर्ल्ड रेकॉर्ड त्याने केला. 264 धावेची सुपर इनिंग त्याने खेळली होती. हिटमॅन म्हणून त्याला ओळखलं जातं. आता मात्र हलक्या हाताचा चेंडू अगदी बॅट मध्ये जेव्हा कनेक्शन झालं टक करून आवाज आला आणि चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड 73. काय बॅटिंग करतायत मात्र दोन्ही बॅट्समन. अगदी मनमोहक, अगदी खुश करून टाकले प्रेक्षकांना. वारंवार टाळ्या वाजतात, टाळ्या काही थांबत नाही आहेत. वसईचे प्रेक्षक आलेले आहेत, समर्थक आलेले आहेत, वारंवार टाळ्या वाजत असताना ऑनर खुश. फटका इकडे फसलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचेल का? नाही पोचू शकला. 1 आणि 1च्या 2 होत असताना डावनू टीम कुठे ना कुठे यावेळेस अगदी मात्र मेहनत घ्यावी लागेल. अवाक्याच्या बाहेर टोटल नाही गेली पाहिजे. भली तुमच्याकडे देखील बॅटिंग साईड आहे, परंतु मोठं टोटल झाल्यानंतर थोडा दबाव येतो. स्कोरबोर्डचा दबाव आपोआपच मात्र बॅट्समनवर पाहायला मिळतो. 1 धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 76 2 गडी बाद पार्टनरशिपचा मला तर इथे विचार केला तर इथे देखील मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही बॅट्समन कडून. आपण बघू शकतात की 58 धावेची ही पार्टनरशिप आहे दोन्ही बॅट्समन मध्ये. हे 2 पहिले बॅट्समन मला तर वाटते पाहायला मिळत आहेत ज्यांनी हाफ सेंचुरी पार्टनरशिप केलेली आहे. सुपर मात्र आपण बघू शकतात सुरुवात वसई टीमची या स्पर्धेमध्ये. कट केलेला आहे काय सुपर फटका आहे यावेळेस बॅकफुटवर जाऊन नटराजन स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. मी पहिलेच म्हटलं एकदम चांगली बॅटिंग बघायला गेलं तर यावेळेस मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी सुरू आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की फटकेबाजी सुरू आहे. गोलंदाज आपल्याला टेन्शन मध्ये ठेवले की चेंडू हाताळायचा कुठे. 4 धावा 4 धावेनिशी स्कोरबोर्ड 80 धावा धावपलकावर. स्विच हिट पुढच्या टोकाला लागतोय. इकडे रनआउट मिळेल का? डायरेक्ट हिटला परतावं लागलं असतं. 1 पूर्ण केलाय. 81 धावा धावपलकावर. 5 षटक समाप्तीनंतर 81 स्कोर कार्डवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही बॅट्समनचे विचार केला तर आपण बघू शकतात 9 चेंडू 22 वर खेळतोय. 8 चेंडू 22 वर फरहान आणि अलेन आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे 16 मध्ये 41 वर खेळतोय. 9 धावा दूर आहे. पहिली हाफ सेंचुरी. 6 चेंडू आहेत. पहिली हाफ सेंचुरी स्पर्धेची पाहायला मिळेल का बघूया. कालच्या दिवसामध्ये काही बॅट्समनने 30+ धावा केला, काही बॅट्समनने 40+ केला, परंतु 50 अजूनपर्यंत बाकी आहे. पहिला बॅट्समन बघूया कोण असेल जो अर्धशतकीय खेळी इथे मात्र सागरी करेल. त्यामध्ये आता मात्र अलेन तयार आहे. 9 धावा दूर आहे. धावसंख्या 81. मला तर वाटते ही सर्वोत्तम धावसंख्या असेल स्पर्धेची कालच्या दिवसापासून जर विचार केला तर. काल 76 हायेस्ट होता आणि हायेस्ट धावा देखील स्पर्धेमधल्या पाहायला मिळत आहेत. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है कहीं जीत बाकी है.
कहीं हार बाकी, अभी तो मैच का पूरा सार बाकी, अभी खोला है एक पन्ना MPL ने, अभी खुलनी पूरी किताब बाकी है. इकडे मात्र पहिला दिवस गेला, अगदी चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. दुसऱ्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू फटका सजवलाय, यावेळेस एक धाव मिळेल. दुसऱ्यासाठी येण्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडकडे येत असताना सुपर रनिंग बिटवीन विकेट. पहिल्या रनाचा प्रेशर दिला क्षेत्ररक्षकावर आणि 2 धाव पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 83 आकडा आला की आपल्याला लगेच आठवतो खऱ्या अर्थाने 1983 आणि क्रिकेटला एक वेगळं वळण देणारं हे वर्ष होतं, जिथे मात्र कपिल देव निकुंजने पहिल्यांदा मात्र वेस्ट इंडिजला हरवलं वर्ल्ड कपमध्ये आणि बघता बघता वर्ल्ड कप देखील जिंकला. प्रॉपर टायमिंग, मनगटी स्ट्रोक अगदी खोदून टाकलाय, या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. षटकार, 6 धावा. यस, जेवण तयार आहे. उर्वी 11 आणि मॉडर्न 11 दोन्ही टीमला विनंती आहे जेवून घ्या. काय षटकार आलाय. स्कोर बोर्ड 89 आणि 49 धावेवर पोहोचला आहे फलंदाज अलेन. यावेळेस आपण बघू शकता. चला मॅच ऑन करा, जुना चेंडू असेल चेक करा फलंदाजाने आणि तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर मॅच ऑन करा. उर्वी 11 आणि मॉडर्न 11 जेवण तैयार है, खाना रेडी है. उर्वी 11 मॉडर्न 11 खाना खा लीजिए. इकडे आपण बघू शकता मेगा स्क्रीनवर 18 चेंडू आणि 49, त्यामध्ये षटकारांचा विचार केला 5 षटकार 3 चौकार. अगदी मात्र मनोरंजन केलेलं आहे प्रेक्षकांचं. 1 धाव, हाफ सेंचुरी अगदी इकडे खेळलेली आहे. पहिला बॅट्समन स्पर्धेमधला आणि एकच घेतलेली आहे. बॅट दाखवत असताना यावेळेस मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी प्लेयर्स आहेत ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी झळकवलेली आहे आणि त्यामधील एक MPL मुस्लिम प्रीमियर लीग पालघर जिल्हा, त्यामधील अलेन मॅन फ्रॉम वसईच्या टीम मध्ये आहे, परंतु कोणत्या गावाचा आहे आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. शिरगावचा हा खेळाडू, ब्रँड ऑफ शिरगाव अलेन, क्या बात आहे. आणि इकडे मात्र चेंडू सोडलेला आहे व्हाईटच्या अपेक्षेत, परंतु व्हाईट नाहीये. इकडे विकेट असेल आणि मला तर वाटते चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर आले नाही ते. अगदी प्रेक्षकांसाठी बॅट मात्र इकडे उचललेली आहे आपण बघू शकता. तर पहिला बॅट्समन 19 चेंडू 50 धावा, अक्षरशः टाळ्या वाजवल्या सर्वांनी आणि तो स्ट्राईकवर 2 चेंडू जणी बाकी आहेत. आउट होऊन येणारा बॅट्समन फरहान आपल्याला पाहायला मिळतो. 9 मध्ये 22 येणे देखील बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग केली. परत तो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये युसुफ नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू, शेवटच्या षटकामधले धावसंख्या मात्र 90 पाहायला मिळते. 90 स्कोर कार्डवर. खूप चांगला मनगटी स्ट्रोक पाहायला मिळाला. काय पायातला चेंडू उचललाय. सुपर बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत. मैदानाच्या चारी बाजूला खेळले, त्यामध्ये अजून 6 धावा ऍड करा. षटकार आलाय मिड विकेटला. अगदी मात्र क्षेत्ररक्षक जे दोन्ही आहेत ते मात्र तिकडच्या तिकडे उभे, धावायची गरज नाही. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 96 शिरगावचा आहे माज आणि तो देखील टाळ्या वाजवतोय, कारण की त्याला देखील माहिती आहे की एक बहारदार इनिंग, सुपर इनिंग जे स्वप्न असते प्रत्येक फलंदाजाचं की एखाद्या स्पर्धेमध्ये आपण हाफ सेंचुरी झळकवावी. आणि इकडे आपण बघू शकतात यावेळेस मैदानाच्या बाहेर नक्की येतोय, कारण की षटकं झाली 6 संपलेली आहेत. 96 स्कोर कार्डवर आहेत. 97 धावा हे टार्गेट असेल. हा बघा शेक हँड्स केलं जात आहे. हे कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की आपला प्रतिस्पर्धी जरी असला परंतु त्याची ही इनिंग कौतुकास्पद आहे. इथे असं म्हटलं जातं की मान सन्मान हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. इथे जो मिळणार आहे अलेनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यावेळेस आपण बघू शकतात 20 चेंडू
मला वाटतं 21 चेंडू 56 धावेची बहारदार इनिंग खेळून आलेला आहे आणि आपल्या टीमला 96 या टोटलवर पोहोचवलेला आहे. 97चं टार्गेट असेल, बघूया. आता मात्र एक इनिंग बघितलेली आहे, नजर असेल दुसऱ्या इनिंगवर. क्रिकेटच्या खेळामध्ये असं नाही की मोठं टार्गेट चेस होत नाही. इथे आपण बघू शकता समोर डहाणूकर देखील तयार आहे की 97 दिले हरकत नाही, प्रयत्न आम्ही देखील करू. छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण भेटूया. आपण पाहूया MPL मुस्लिम प्रीमियर लीग 2024चा थरार. चला मात्र ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना 97 टार्गेट आहे, हरकत नाही आहे. इथे मात्र तयार आहेत फलंदाज देखील. एक बाजूला वसई आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजेच डहाणू.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू क्रॉस बॅटीने फटका सजवला, बॅट फिरणार यात काही वाद नाही. 5व्या घेरवरच फलंदाजाला खेळावं लागेल कारण की इकडे टार्गेट अगदी मोठं दिलेलं आहे. 97 या स्पर्धेमधली सर्वोच्च धावा आपल्याला पाहायला मिळते. 2 मिनटं पंच 2 मिनटं. देखिए किसी को भी पेनलाइज करना हमें अच्छा नहीं लगेगा, लेकिन अगर आप डिसिप्लिन नहीं रखेंगे तो पेनलाइज किया जाएगा. वसई टीम आपका खिलाड़ी यहाँ पे नहीं है. ये पहली वार्निंग है, अगर आपका खिलाड़ी चला जाता है तो यहाँ पे 3 तरह की पेनल्टी. 12वां खिलाड़ी नहीं है यहाँ पे. एक भेज दे जो ड्रेस कोड पे रहेगा, जिस उनको भेज दे यहाँ पे, ये विनती है. यस वसई टीम के 11 आए हैं, इसीलिए उन्होंने 12वां भेजा नहीं. जो दर्शक रहेगा उनको भेज दो. आइए सोहेल मैच ऑन. युसुफ बॉलर आहे. पहिली गेंद पर 1 रन क्रॉस बॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेच्या 2 ओव्हर महत्त्वपूर्ण असेल बॅटिंग टीमसाठी. इथे 30च्या वर धावा बनवावे लागतील पॉवर प्ले मध्ये, कारण की हा फुलटचा चेंडू आहे. प्रॉपर टायमिंग झाला मिडल टू मिडल आला तर मात्र सहजरित्या बाउंड्री लाईन पार जातो आणि या एंडने धावा येणं गरजेचं आहे, कारण की आता वाऱ्याची साथ देखील भेटते या एंडने. अगदी मात्र बघायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2च धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज युसुफ आपल्याला पाहायला मिळतं आणि स्ट्राईकला बॅट्समॅन तो म्हणजेच रिजवान, नो स्ट्राईकला अस्पाक. रिजवान अस्पाक शॉर्ट चेंडू जाऊ दिला. पंच आम्हाला इशारा कळवत आहेत की हा चेंडू वाईड आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड झाले ते म्हणजेच 3. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस बॅटीत पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर लेग ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मात्र बघायला गेलं तर अवैध बॉडी शरीराच्या दूरवरून ऑफ स्टंपच्या बाहेरून यावेळेस स्क्वेअर लेग ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट चेंडू होते. थोडा मनोवैज्ञानिक दबाव असतो स्कोरबोर्डचा, तो पाहायला मिळतोय फलंदाजावर. 97 आहेत. सुरुवात यावेळेस डाऊन द लेग साइड आहे गोलंदाजी, परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॅटला मात्र एज लागून हात झेल गेलेला चेंडू आपण बघू शकता. 1 धाव. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 आणि धावा झाल्या 4. युसुफ आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पालघर जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बॉल्ड एज आणि यावेळेस दांडीगुल फलंदाज बाद परतावा लागेल फलंदाजाला. 5व्या चेंडूवर पहिला विकेट. बॅक टू डगआउट. यावेळेस आपण बघू शकतात की जी स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालघर तालुका प्रीमियर लीग म्हणजेच आयोजक असतील वंदे मातरम परनाळी, स्वप्नीलजी घरत यांची संकल्पना. वर्ष हे दुसरं असेल आणि 10 संघ मालक इकडे आता मात्र मिळालेले आहेत. 10 संघ मालक झालेले आहेत आणि बाकी जागा राहिल्यात त्या म्हणजे 6 संघ मालकासाठी. 16 टीम घेतल्या जातील
10 संघमालक इथे मिळालेले आहेत. आता मात्र बाकी आहेत ते 6 संघमालक. पालघर तालुका प्रीमियर लीग PTPL सीझन 2 2024 येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी स्पर्धा असेल. यावेळेस फटका स्विंग केला आहे दीपमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल. पहिले षटक अगदी चांगलं, कंजूस गोलंदाजी, धावसंख्या 5, 1 विकेटच्या नुकसानामध्ये यावेळेस पाहायला मिळते. सेकंड ओव्हरचा पहिला चेंडू उडवला इकडे फलंदाजाने, अगदी डोक्यावरून निघून जाईल का? यस, यावेळेस विकेट आपल्याला पाहायला मिळते. मी पहिलेच म्हटलं या एंडने विचार केला तर मात्र हवेचा साथ भेटतोय तो गोलंदाजाला, आणि त्यामुळे हा फटका बघा अगदी फसला आणि कॅच करण्यात आला. यावेळेस मिड विकेट रिजनला चांगली कॅचिंग, विकेट येतोय दुसऱ्या क्रमांकाचा. फलंदाज गॉन बाद होताना पाहायला मिळते तो म्हणजेच अफजल, टीमचा कर्णधार, हा देखील मात्र 1 धावेवर बाद. इकडे मात्र बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आलाय आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच जावेद. काय फटका सजवला जावेदने. यावेळेस मात्र वीरेंद्र सेहवागची थोडी आठवण करून देत असताना, विश्वनाथ गुंडापाची आठवण करून देत असताना पॉईंटच्या भागामध्ये अगदी मात्र चांगला फटका. ऑफसाईडचे मात्र माहिर खेळाडू, त्यामध्ये आपण बघू शकतात की विवेस लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मात्र सौरभ गांगुली, ऑफसाईड खूप स्ट्रॉंग होती त्यांची, आणि इथे देखील तसाच फटका पाहायला मिळाला. 4 धावा, स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 9 धावा धावफलकावर. खूप चांगला फटका. क्रिकेटचा मात्र मादक सौंदर्य, ऑफसाईडचा फटका पाहायला मिळतोय. अलग अलग टिपिकल खेळण्याचा प्रयत्न केला होता, वाईटचा इशारा येतोय. थोडं मात्र नाराज गोलंदाज, परंतु जो वाईट चेंडू असतो तो मात्र पंचाचा असतो. बघा इकडे मात्र कधी कधी फलंदाज नाराज, कधी कधी गोलंदाज नाराज. आणि चला, मॅच मध्ये कोणीही पंचाशी वाद घालू नये ही विनंती आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. कालच्या दिवसामध्ये एकही वाद पाहायला मिळाला नाही. इतकी शिस्तबद्ध मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावर. आजही तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 10, डबल फिगर्स मध्ये धावा जात आहेत. अजूनही 87 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी डानू टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी चांगला चेंडू गुडलेंदवर स्पॉट होतोय, कीपरच्या हातामध्ये जातोय. 10 वर 2 गडी बाद झालेले आहेत आणि दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले ते म्हणजेच 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तर यावेळेस आपण बघू शकतात विश नेटवर्कच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहायला मिळते.
एक चांगलं यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आयकॉन बेल दाबायला विसरू नका, लाईक करा. अगदी मात्र आपण बघू शकतात की या छोट्याशा वेळामध्ये खूप उंची गाठलेली आहे. येत्या काळामध्ये फक्त पालघर जिल्ह्यातच नाही, मुंबई येथे, मुंबईमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आपल्याला हा चॅनल पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. फटका खूप चांगला, बॅकलिपचा चांगला वापर करतो, क्षेत्ररक्षकाला गाठलं होतं, अगदी हलक्यात घेतलं क्षेत्ररक्षकाने आणि इकडे मात्र षटकार निघून गेला, असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी आईस्क्रीम विरघळली का पडते ना हातातून, तसं झालंय की आईस्क्रीम खात होता, अचानक विरघळून पडून गेली आणि 6 धावा यावेळेस पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर, 1 विकेट मिळाला असता, तिकडे 6 धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये यायचे लागते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक इकडे आहे शॉटमध्ये, आपण बघू शकता शॉट लावून लेग, 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 8.50च्या सरासरीने 17 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. 2 विकेट गेलेले आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 24 आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 80, म्हणजेच सरासरी जी आहे ती 20ची आहे. 24 चेंडू आणि 20 धावेची, प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावेची गरज आहे. 24 चेंडू 80 धावा. हळूहळू आस्किंग रन रेट वाढतोय. इकडे हरल्यानंतर पुढची जी मॅच आहे ती डू ऑर डाय असेल आणि ती असेल उर्वी 11 बरोबर. वसई इथे सध्या तरी लीडिंग ऑफ दी फ्रंट आहे, कारण की बघायला गेलं तर खूप चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. खास करून आपण बघितलं पहिली हाफ सेंचुरी झळकवली या मॅचमध्ये. एलेनने मात्र आपण बघितलं की शिरगावचा हा युवा टॅलेंट पाहायला मिळाला. अगदी मात्र खूप चांगली बॅटिंग. गोलंदाज युसुफ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. स्पीडअप रखिये केलवा वसई टीम. पॉवर प्ले संपलेला आहे. 15 मिनिटात तुम्ही 2 षटकं संपवलेली आहेत. वसई टीम ऑर्गनायझरचा कॉल येतोय, उशीर झाला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू 30 षटकामध्ये घ्यावा लागेल. कोणी एकाने क्षेत्ररक्षण लावा ही विनंती आहे. कोणी एकानेच कॅप्टनशिप करा ही विनंती आहे. चला वेळ कमी आहे आज, कारण की एक अर्धा तासाचा ब्रेक देखील आहे. आपण बघू शकता शुक्रवारचा दिवस. जसा आला तसा पाठवला टीथ ऑर टॅट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. जेवढ्या वेगाने चेंडू टाकलाय तेवढ्याच वेगाने पाठवले बॅट्समॅन. हे करावं लागेल, ही मनगटाची पॉवर दाखवावी लागेल. इथे मात्र हार म्हणून चालणार नाही, इथे मात्र जिद्द ठेवणं गरजेचं आहे. बीच मझहार में फसी है नैया, किनारे लगाएगा कोण, फलंदाजने सांगितलं मी आहे. जोपर्यंत आहे प्रयत्न 100% राहतील मैदानाच्या आतमध्ये. जीत मिले या हार ये तो नसीब की बात है, जीत मिले या हार ये तो नसीब की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23-23 2 विकेटच्या नुकसानामध्ये त्यावेळेस पाहायला मिळते. काय फटका सजवला, अगदी कॉन्फिडन्स आणणारा हा फटका आहे फलंदाजासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्टैंड एंड डिस्पैच, जाइए गेंद को उठाकर लाइए बाउंड्री लाइन पार से. बैक टू बैक दूसरा षटकार पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 29. हे करा, हे करावं लागेल तरच तुम्ही इथे मात्र स्वतःला सिद्ध करू शकाल. इथे मात्र पहिली मॅच 97 क्रिकेटचा खेळ, कधी गोलंदाजावी कधी फलंदाजावी. कोणतेही टार्गेट छोटं नाही, कोणतेही टार्गेट मोठं नाही. नेहमीच बघितलेलं आहे. खालच्या या एंडने मात्र तुफानी फलंदाजी होत असताना चेंडू हळूहळू घासला देखील जातोय आणि त्यामुळे मात्र फटके देखील लांब 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 जात आहेत. स्कोरबोर्ड 29-29. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु मैदान इकडे मोठं आहे. एक क्लिअर करणं थोडं अवघड असेल. अगदी चांगला फटका होता, परंतु मैदान मोठं असल्या कारणाने इथे क्लिअर लग्गे होणार नाही.
यावेळेस त्यामुळे जर बघायला गेलं तर लॉंग ऑन रिझनला सापडला जातोय फलंदाज. फलंदाज करेल तर काय करेल, कारण की टार्गेट 97 आहे. भले 2 षटकार आले होते परंतु अजून एक मोठं टार्गेट राहिलेलं आहे त्यांच्या समोर, त्यामुळे बॅट पुन्हा एकदा फिरवली. खूप चांगली मात्र बॅटिंग करत होता फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच जावेद. जावेद भाई बढ़िया स्ट्रोक था, बढ़िया हेलीकॉप्टर आपका ये स्ट्रोक था, लेकिन लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आरिफ. आरिफ मात्र आपण बघू शकता तर संघर्ष करावा लागेल. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट संघर्ष पाहायला मिळतोच. यावेळेस क्या बात है, झोन मध्ये चेंडू आल्या आल्या चेंडूला पाठवलाय षटकारासाठी 6 धावेसाठी. आरिफ मात्र इकडे खातं खोलतंय षटकाराने. अगदी मात्र आपण बघू शकतात ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि इकडे आपण बघू शकतात आग लावलंय. जेब में गांधी हो या ना हो, लेकिन दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. अगदी मनगटामध्ये तुमच्या ताकद आणि मनामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. टॅलेंट आहे ते टॅलेंट यावेळेस दाखवणं गरजेचं आहे. युसुफवर हल्ला बोल रहा है बल्लेबाज का बल्ला और ढानू के ख्यामे में हल्ला गुल्ला. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 35-35 स्कोर कार्डवर. दिल्ली अभी भी दूर है. गाडी गुजरात पर्यंत आलंय असं म्हणायला हरकत नाही, MP पर्यंत आलंय परंतु दिल्ली लांब आहे. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर अगदी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला, मला वाटतं कॅच ड्रॉप झालंय. रिॲक्शन इकडे सांगतोय फलंदाजाने जसं खेळला होता कीपरकडे चेंडू गेला, मागे वळून बघितलं देखील होतं परंतु कॅच ड्रॉप झाला. आणि गोलंदाज देखील सांगतोय ले ना यार, कारण की फटके पडतायत आणि त्यामध्ये एक विकेट आला असता तो मात्र गेला. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 ऑफस्टम्पच्या बाहेरच ठेवला जातोय 7व्या ते 8व्या स्टंपवर. आणि इकडे मात्र ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 येणारे षटक बाकी असतील ते म्हणजेच 3 आणि 3 षटकामध्ये धावा पाहिजेच, त्या म्हणजेच 62. 18 चेंडू 62 धावा मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र आपण बघू शकता ते विश नेटवर्कच्या माध्यमातून अगदी इंटरनॅशनल लाईव्ह अपडेटिंग देत असताना आपण बघू शकतात 2 कॅमेरे आहेत या स्पर्धेमध्ये. गौरव पाटील आणि साहिल पाटील, बंटी आणि मुन्ना कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुनीत, बंटी आणि मुनीत कॅमेरामॅन. 35 स्कोर कार्ड पर 62 बनाने हैं अभी भी 18 गेंदों में बन सकते हैं. क्रिकेटमध्ये कित्येकदा पाहिलेलं आहे, खास करून IPL मध्ये आंध्र रस्सलला बघितलं असेल 3-3 ओव्हरमध्ये 50 ची गरज असताना त्याने 2-2 ओव्हरमध्ये त्या 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यस, इकडे आपण बघू शकतात ज्यांच्या माध्यमातून पालघर तालुका प्रीमियर लीग ऑर्गनाइज केली जाते, स्वप्नीलजी घरात, प्रेमितजी राऊत इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पटका अगदी चांगला आहे, कव्हरच्या ठिकाणी खेळला जातोय. यावेळेस 1 धाव. गोलंदाज शोएब आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा मात्र पूर्ण करताना. आणि तिसऱ्यासाठी चुकी झाली होती परंतु 2 धावा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्वप्नीलजी घरत आणि प्रेमितजी राऊत या दोघांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे VIP टाईजवर. अगदी आपण बघू शकतात पालघर जिल्हा मुस्लिम असोसिएशन आयोजित पालघर जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 2024चं हे देवितमान 16 आपण पाहू शकतात. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आलाय, चांगली गोलंदाजी. अगदी तिसऱ्या षटकामध्ये लढताना दिसले परंतु चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळतोय
तो म्हणजेच गोलंदाजाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शोएब. फरहान आहे गेंदबाज. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच दोन. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. बिंदी गेंद 4. अजूनही चेंडू बाकी आहेत. गुड बॉल, स्विंग अँड मिस. अगदी आतमध्ये येऊन 4 चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अगदी चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावर बाउन्स देखील चांगला यावेळेस पाहायला मिळतोय. 5वा चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. इथून मात्र धावतोय, 50 पार करतोय. खूप चांगला फटका पॉईंटच्या भागामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला ते तर म्हणजे 38, 38 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू 4थ्या षटकामधला थोडी आतिषबाजी झाली होती. 3ऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की इथून एक पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या ओव्हरमध्ये अगदी शांत ठेवलंय आणि शांतच राहील. माहोल थोडा गरम झाला होता, तिकडे मात्र पुन्हा एकदा शांत केलेला आहे. पुन्हा एकदा पारडं पूर्णपणे जड या मॅचमध्ये वसई टीमचं. 4 षटकं इकडे संपुष्टात आली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 स्कोर कार्डवर. आता मला तर वाटते 58 पाहिजेत, फक्त 4 धावा खर्च केल्या. 12 चेंडू 58 धावा. इथून मात्र विचार केला तर 10 षटकार जिंकण्यासाठी पाहिजेत. वसई टीम थोडा स्पीडअप ठेवा, खेळाला विनंती आहे. चला, तुम्ही 29 मिनिटं घेतलेली आहेत 4 ओव्हरसाठी. आम्ही तुम्हाला टाइम दिलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही वेळेवर संपवले नाहीत तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि मला तर वाटते आता जावंच लागेल. इथून जर विचार केला तर तुम्ही वेळ एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल, हे लक्षात घ्या. पाचवं षटक आहे आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाज आलाय तो म्हणजेच सोहेल. सोहेल आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र आतमध्ये येऊन फटका सजवलाय. काऊ कॉर्नरला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40 झालेले आहेत, अजूनही मात्र 57 धावेची गरज. 11 चेंडू मध्ये 11 चेंडू 57 धावा. 11 चेंडू 57 धावा. व्हॉलंटियर असेल तर व्हॉलंटियरला विनंती आहे. श्वान आलेले आहेत मध्ये, त्यांना मैदानातून बाहेर काढायचं आहे. फुटबॉल अगदी चांगला चेंडू, प्रॉपर ब्लॉक ज्याला म्हटलं जातं. 1 धाव. स्कोरबोर्डला भरपूर धावा लागल्या. त्याचं कारण होतं की सुरुवातच कडक केली होती वसई टीमने. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार, त्यानंतर परत एकदा षटकार. त्या सुरुवातीनंतर कुठेच मागे वळून बघितलं नाही. मोठ्या धावा मात्र इकडे पाहायला मिळाल्या. 96 आणि 97चा पाठलाग करत असताना आता मात्र ही मॅच अगदी दूर गेलेली आहे. डोळ्यापासून टार्गेट अगदी दूर जात असताना यावेळेस आपण बघू शकतात. अपील होत आहे. फक्त मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकतोय, पायाला लागतोय आणि अपील होत आहे, एवढंच पाहायला मिळते. मागच्या 2 चेंडूवर चेंडू फेकून झालेत 4. मला तर वाटते अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरच चेंडू टाकला जातोय. पण आता चांगला चेंडू मिड विकेटला मात्र इकडे क्षेत्ररक्षक आहे. फटका स्विंग केलाय. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41, 41, 56 पाहिजेत. 7 मध्ये 42 झालेत, मग 55 पाहिजेत. डॉट चेंडू स्लोवर गतीने टाकलेला. 1 ओव्हर आणि पेनल्टीला सामोरं जावं लागेल वसई टीमला, हे लक्षात घ्या. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये तुम्ही ठेवायचा आहे. शेवटची ओव्हर, कारण की एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेतलेला आहे, लक्षात घ्या. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये ठेवा. 55 पाहिजेत.
6 चेंडू आणि 55 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार इकडे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर. 2 मिनिटं फक्त वॉर्निंग साठी असे आयोजक सांगतायत. फिल्डिंग लावू शकतात. बाद में सभी के रूल अगर रखेंगे तो यहाँ पे रख दो, बाद में अब तकलीफ हो जाएगा. आप रख सकते पीछे, ये वार्निंग के लिए खाली. पीछे अगर रखना है तो एक खिलाड़ी रख सकते. अगदी औपचारिकता मॅच मध्ये उरलेली आहे आणि बघायला गेलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावायचा विचार केला. धावा 43. 5 चेंडू 54 धावेची गरज. कारण की इकडे आपलेच बांधव आहेत त्यामुळे मात्र सपोर्टची गरज आहे. ज्या रीतीने तुम्हाला कमिटी सपोर्ट करते, कमिटी देखील तुमच्याकडून सपोर्टची अपेक्षा करते. त्यामुळे वेळ वाचवा ही विनंती असेल. यानंतरचा पुढचा टॉस केला जाईल का आसिफ भाई? म्हणजे 2 वाजता टॉस, 2 वाजता टॉस आणि 2:15 ला मॅच ऑन होणार. कारण की त्यानंतर 3 मॅच आहेत. वसई आणि त्यांच्या विरुद्ध मॉडर्न शिरगाव अशी ही मॅच असेल, लक्षात घ्या. विकेट पुन्हा एकदा येतो. गोलंदाज नावावर विकेट येतो. गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच अदनान. चार चेंडू फक्त बाकी आहेत. इकडे डंका वाजणार वसई टीमचा, यात काही वाद नाही. डॉट. 1 धाव. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये भरपूर धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या षटकातले शेवटचे 3 चेंडू अगदी मात्र इथे विजय सुनिश्चित होईल. वसई टीमचा चौकार आलाय मात्र रिव्हर्स स्वीप मध्ये. बॅट्समन देखील थोडी मजा घेतो. आता शॉट चेक करतोय. 2 चेंडू बाकी. चला बॅटिंग टीमला विनंती आहे, वेळ आता दौडवू नका. फटाफट मात्र मॅच ऑन करा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज अदनान आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट येतोय. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. अगदी मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि भरपूर मागे राहिला इकडे डहाणू टीम. शेवटचा चेंडू. मॅच विन होणार ती म्हणजेच वसई. अभिनंदन वसई संघाचा. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट आणि इकडे मात्र एक चांगला एकतर्फा विजय मिळवलाय वसई टीमने. अभिनंदन. आणि इकडे सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. आमचे लेजेंडरी चिंचणी गावचे प्लेयर आपण बघू शकतात. राजकुमार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील स्वागत. बोलायची गरज नाही, सांगायची गरज नाही, स्कोरबोर्ड बघायची गरज नाही. या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी ज्याने झळकवली तो ठरतोय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच एलेन आपल्याला पाहायला मिळतोय. या पण एलेन मॅन फ्रॉम शिरगाव. इथे आपण बघू शकतात. किसी की भी नहीं चली इस बल्लेबाज के आगे, सभी को धो डाला और ठोक डाला हाफ सेंचुरी. आइए एलेन.